बरेचसे लोक असे आहेत की तोफांवरती स्वतःची नावं टाकतात. अरे बापरे. म्हणजे ज्या महाराजांनी किल्ले निर्माण केले त्यांनी त्या दगडाला सुद्धा स्वतःचं नाव दिलं नाही, एकाही किल्ल्याला स्वतःचं नाव दिलं नाही. परंतु आपण ज्यांचं काहीही योगदान नाहीये त्याच्यामध्ये, म्हणजे काही जी लोक आहेत ठराविक महामूर्ख लोक ज्यांना त्या गोष्टीचं महत्वच नाही, अशी लोक तिथं जाऊन काहीतरी उनाडपणा करतात, सोशल मीडियावरती पाहिलेलं असतं आणि त्या गोष्टीचंच महत्व नसल्यामुळे त्यांना अर्थातच त्या इतिहासाशी काही देणं घेणं नसतं. त्यांना पिकनिक म्हणून ते तिथं गेलेले असतात. त्यांच्यासाठी तो स्पॉट म्हणजे फक्त एक मनोरंजनाचं माध्यम असतो, पिकनिक स्पॉट असतो. त्यांना इतिहासाशी किंवा त्या वास्तूवरती दारू पिणारे सुद्धा लोक आहेत, गडकिल्ल्यांवरती दारू पिणारे, सिगरेट ओढणारे लोक आहेत. म्हणजे ज्या गडकिल्ल्यांवरती स्वराज्यासाठी मावळ्यांनी रक्त सांडलं, आज त्याच गडकिल्ल्यांवरती जर दारूच्या बाटल्या सांडत असतील ना, तर आपण खरंच त्या महाराजांचा इतिहास सांगण्याच्या लायकीचे राहिलो आहोत का? त्या महाराजांच्या महाराष्ट्रात राहण्याच्या लायकीचे राहिलो आहोत का? असा प्रश्न त्या प्रत्येकानं स्वतःला विचारला पाहिजे, जे गडकिल्ल्यावरती गेल्यानंतर अशा काहीतरी चुकीचे कामं करतात.